अलिबाग आपल्याला त्या किल्ल्यामध्ये जायचं आहे, कुलाबा किल्ला म्हणतात. आणि प्रथमतः आपल्याला या ठिकाणी तिकीट घ्यावं लागतं. इथे हा बुकिंग काउंटर आहे, या ठिकाणी तिकीटं काढलेली आहेत. पर 200 रुपये जाण्याचे आणि येण्याचे या पद्धतीने. आणि चला आता आपण पुढे बोटीने किल्ल्यामध्ये जाऊया. इथे समोर बोटी दिसत आहेत तुम्हाला. बोटीची व्यवस्था या ठिकाणी. आणि इथून आता आपण थेट त्या किल्ल्यामध्ये जाणार. चला आपण पहिल्यांदा बोटीमध्ये बसूया. पहिल्यांदा मॅडम बाकीची आपली गॅंग पडलो तरी मध्ये बसूया आता आपण. एक अनुभव घेऊ समुद्राची राईड. आपली एक बोट चाललेली आहे, समोर दिसते बघा. समोर पाहिलं तर आपल्याला अलिबागचा हा कुलाबा किल्ला फुटला दिसतोय. तिथपर्यंत आपण जाणार आहोत. अशा रीतीने आम्हाला या कुलाबा किल्ल्याच्या पायथ्याजवळ अर्थात किनाऱ्याजवळ बोटीने आणून सोडलं. मोठ्या संख्येने गड भ्रमंती करण्यासाठी आलेले हे पर्यटक, त्याचबरोबर जलदुर्गाची दिसणारी ही भिंत, या जलदुर्गाचं हे पहिलं महाद्वार. आत्ताच आपण एवढ्यात या किल्ल्याच्या बाहेर पुरातत्व विभागाचं एक छोटंसं कार्यालय आणि इथून आपण ही तिकीटं घेतलेली आहेत. ते शुल्क आपण त्यांना पेड केलं आहे आणि आता आपली एंट्री या किल्ल्यामध्ये झालेलं आहे. कुलाबा किल्ला म्हणून हा ओळखला जातोय. आणि आपण पुढे जर आलोत, इथे आपल्याला या किल्ल्याच्या संदर्भामध्ये माहिती मिळते. इथे मराठीमध्ये एका बाजूला, हिंदीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये माहिती आहे. आपल्याला अजून जर माहिती हवी असेल या किल्ल्याच्या संदर्भामध्ये तर या ठिकाणी आपण स्कॅन जर केलं तर संपूर्ण माहिती आपल्याला या गडाची मिळते. जलदुर्ग म्हणून हा ओळखला जातो आहे, समुद्रामध्ये असणारा. आणि इथे आपल्याला काय काय पाहायला मिळते ते आपण पुढे जाऊन पाहूया. एक मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे बाजूला पण अजून एक आपल्याला या स्वरूपाची मूर्ती पाहायला मिळते. या किल्ल्यामध्ये आपल्याला इथे बघा या प्रकारची एक विहीर ही दिसून येते आणि यातलं पाणी जे आहे ते आपल्याला गोड अर्थात समुद्राच्या मध्ये असताना सुद्धा बघा या विहिरीमधलं पाणी जे आहे ना ते आपल्या त्याची चव इकडे आपल्याला पाहायला मिळते. मस्त छान. मला वाटतं काय आहे, आंब्याची फोड, कैरी जवळजवळ जर पाहिलं तर आपल्याला बघा हा डिश मस्त छान मस्त बदामाच्या पाण्यामध्ये गेलाय. आपण हे समोर पाहू शकता. एक नंबर गुलाबा किल्ला. ही फक्त पानावरच आहे फक्त हे इथं चाललंय. आंबट गोट सुंदर या ठिकाणी आपल्याला हा रानमेवा पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर. हे स्टार फ्रूट किती सुंदर आहे बघा. आणि याची चव जी आहे ना अतिशय गोड, काही आंबट. तुम्हाला हे सर्व गोडवाले त्या. आणि आपण सगळे ओळखत असाल हा सगळ्यात सर्वांचा आवडता जंगलामध्ये सापडणार रानमेवा. किल्ल्याचं बांधकाम जे पडीत काय होतं तर ते चुना कालवण्यासाठी वापरली जाणारी ही एक मशीन आहे. ही आत्ताच्या युगामध्ये आपण जर पाहिलं तर ही लोखंडी, पण पूर्वीच्या काळामध्ये अगदी दगडाची तळी असायची आणि त्यावर आतमध्ये तुम्ही जर पाहिलं इकडे दाखवा जरा. हे बघा हे चाकासारखं दिसतंय ना, या प्रकारची सुद्धा दगडाची तळी असायची आणि ते गोल फिरवलं जायचं आणि मग त्या ठिकाणी ते मटेरियल तयार व्हायचं आणि मग किल्ल्याची जी काही भिंत आहे दगडाने ती पॅक केली जायची. या किल्ल्याचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं ना तर सध्या पूर्णपणे पतझड झालेले आहे. कुलाबा हा किल्ला संरक्षित स्मारक आहे आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण म्हणून जे इतिहास, वास्तुकला आणि निसर्गाचा अनुभव आपल्याला देत असते. आता आपण मंदिराकडे चाललोय. तिकडे
तिथे मंदिर आहे, आपण जाऊया. आणि आतलं पण जायचं हनुमानाचं मंदिर आहे. आणि त्यालाच लागून असणारं या ठिकाणी श्री गणेश मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, तिकडे आपण जाणार आहोत. गणपती मंदिर आपण जाऊन दर्शन घ्यायचं आपल्याला. चला इथे सगळ्यांनी दर्शन घ्यावं. आज चतुर्थी आहे आणि नेमकी आज आपल्याला बघा श्री गणेशाचं दर्शन या मंदिरामध्ये घडतंय. कुलाबा किल्ल्यामधील असणारं हे गणपतीचं मंदिर. छत्रपतींच्या काळात गडावर हे गणेश मंदिर राघोजी आंग्रे यांच्या माध्यमातून बांधले गेले होते. या ठिकाणी आपल्याला हे भुयार दिसतंय. नेमकी काय आहे ते आतमध्ये जाऊन आपण पाहूया. तर साधारणपणे आपल्याला एक अंदाज घेता येईल की या ठिकाणी गस्त घालण्याचं कदाचित हे ठिकाण असावं समुद्रातून पाहण्यासाठी. आणि हा एक होल कदाचित तोफेसाठी सुद्धा ही व्यवस्था केलेली असावी. आणि अशा प्रकारचं हे छोटं भुयार संपूर्णपणे समुद्रावर लक्ष ठेवलं जात असायचं या भागातून. कोणत्या भागातून कोण काय शत्रूचे सैनिक वगैरे येत आहेत की नाही यावर देखरेख या भागातून ठेवली जाते या बुरुजावरनं. हा एक बाहेर निघणारा दरवाजा आहे आपण जर पाहिला या किल्ल्यातील. आणि सुरुवातीला आपण आधी आलो होतो तो मेन गेट, मेन दरवाजा, महादरवाजा. आणि हा पाठीमागचा समुद्र तिकडनं निघाला. गडाचा मुख्य दरवाजा तिकडनं आपण आतमध्ये आलो या किल्ल्यात. आणि आपण जर पाहिलं तर हा मागच्या बाजूचा कुलाबा किल्ला फिरता फिरता फुलांचा उत्सव वाढवण्यासाठी शिवगर्जना दिली गेली. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अष्टपदान जागृत अष्टप्रधान वेष्टित नैरंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढपताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हर 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 हर. अलिबाग जवळील समुद्रात असलेला हा ऐतिहासिक जलदुर्ग म्हणून कुलाबा किल्ला ओळखला जातो, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला होता आणि त्यांच्या नौदल तळांपैकी एक महत्त्वाचा किल्ला म्हणून यांच्याकडे पाहिलं जात असायचं. अलिबागच्या बीचपासून आपल्याला या किल्ल्यापर्यंत ही घोडागाडीसुद्धा पोहोचवत असते. दादा किती म्हणजे सिंगल 100 रुपये घेता? एका माणसाला 200 रुपये जाणं येणं रिटर्न. जाणं येणं रिटर्न. नाही पोराला लहान मुलाला फ्री. समुद्राला कमी भरती असेल तर त्यावेळेस किनाऱ्यापासून या समुद्रातूनच आपल्याला पायी या किल्ल्यापर्यंत जाता येते. तर भरतीच्या वेळी मात्र आपल्याला बोटींचा वापर करावा लागतो. आपण किल्ल्यातून, किल्ला तिकडे बघा समोर तिकडे, या किल्ल्यातून आणि या बोटीच्या माध्यमातून इकडे मी आहे आणि या बोटीच्या माध्यमातून आता आपण परतीचा प्रवास करतोय किनाऱ्याला. आणि माझ्यासोबत हे सगळी मंडळी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय माहिती आहे का, हा समुद्र जो आहे ना इतर समुद्र किनाऱ्यांपेक्षा सगळ्यात सुरक्षित आहे. अगदी तुम्ही समजा त्या किनाऱ्यापासून आता बोटी लागलेले तिकडनं तुम्ही पायी येऊ शकता. मित्रांनो, कुलाबा हा किल्ला अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला तसेच समुद्र बीचला नक्कीच भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रवासी SP या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर नक्कीच करा.